खरं तर जुना चेहरा म्हणून वाकडे यांच्याकडे अनेक लोकांचा कौल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. काय सरवडी जिल्हा परिषदची निवडणूक चालू आहे, तर सध्या वातावरण कसं आहे? वातावरण बिलकुल चांगलं आहे. आकडे साहेब हे गोरगरिबासाठी धावून येणारे माणसं आहेत हा. आणि त्यांचं कार्य चांगलं आहे. हे ज्ञानेश्वर आकडे चांगले माणूस आहे आणि गोरगरिबासाठी धडपणारा माणूस आहे. लालची माणूस नाही, काम करणारा माणूस आहे. तसं जर विचार केलं तर ज्ञानेश्वर वाकड्यांना जोड नाही, कारण तो धडाडीचा कार्यकर्ता आहे. समाजात शेवटच्या माणसाला जाऊन हात देणारा माणूस आहे आणि आपल्या घरचा उंबरठा तो कधीच स्वतःच्या कामासाठी ओलांडलेला नाही. आता मग मतदान आहे कसं आहे? 5 तारखेला मतदान आहे का? वाकडे साहेबालाच पडणार आमच्यातलं मत. अच्छा, चांगला आहे. 25 वर्षाचा अनुभव आहे त्यांचा. हा, का म्हणलं? 25 वर्षाचा हा अनुभव आहे त्यांचा. अनुभव आहे. तुमच्या कामासाठी येतं का कोणत्या गोष्टीसाठी? हर एक कामासाठी बी गोष्टीसाठी बी विचार घेण्यासाठी बी येतात. आता सरवडी जिल्हा परिषद निवडणूक चालू आहे. हो. मग उमेदवार चांगला कोणता आहे? वाकडे चांगला आहे का गोरे चांगला आहे? वाकडी का बरं? ते आम्हाला पहिल्यापासून संपर्कात आहेत. हा. सगळ्या संपर्कामुळं गाठीबिटी घेतात. सरवडी जिल्हा परिषदच्या माध्यमातून निवडणुका चालू आहेत. सरवडी जिल्हा परिषदमध्ये अनेक नवीन चेहरे या ठिकाणी पाहायला मिळतात. खरं तर जुना चेहरा म्हणून वाकडे यांच्याकडे अनेक लोकांचा कौल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 3 उमेदवार आहेत, गोरे, वाकडे आणि अजून एक उमेदवार असतात. असे 3 उमेदवार आहेत. खरं तर वाकडे यांचा कशा पद्धतीचा प्रचार आहे, काम कसं आहे, लोकप्रियता आहे का नाही, लोकांमध्ये गेले का नाही, आणि ह्या सरवडी जिल्हा परिषदेमध्ये कोणाचं वातावरण चालू आहे ते जाणून घेण्यासाठी आपण एक वाडीमध्ये आलो, जिचं नाव शाबित वाडी आहे. ही सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत. खरं तर ते सर्व ग्रामीण भागातले असल्यामुळे त्यांना माहीत आहे की बाबा ग्रामीण भागातला नाड कशी असते, समस्या काय आहेत, विषय काय आहेत, ते सगळं माहीत असतंय. काय नाव तुमचं? का नाव काय? माझं नाव बालाजी पंढरनाथ मरे. काय सरवडी जिल्हा परिषदची निवडणूक चालू आहे, तर सध्या वातावरण कसं आहे? वातावरण बिलकुल चांगलं आहे. आकडे साहेब हे गोरगरिबासाठी धावून येणारे माणसं आहेत हा. आणि त्यांचं कार्य चांगलं आहे. तर तुम्हाला 3 उमेदवार आहेत, एक काँग्रेसचा आहे, एक भाजपचा आहे, एक वाकडे आहेत. हे तिघापैकी चांगलं कोण आहे? हे ज्ञानेश्वर आकडे चांगले माणूस आहे आणि गोरगरिबासाठी धडपणारा माणूस आहे. लालची माणूस नाही, काम करणारा माणूस आहे. आता तुमच्या गावामध्ये कसे वातावरण आहे? सध्या आता वातावरण म्हणायचं काय, पण माणूस ज्ञानेश्वर वाकडे चांगला माणूस आहे. आता हे बाकी पूर्ण चांगला माणूस आहे, त्याला मतदान करायला काय अडचण नाही. मग तुमचं नाव काय? माझं नाव सुधाकर लांबतोरे, मी 65 वर्ष. बरं. तर मला सांगा, वातावरण कोण आहे चांगलं, माणूस कोण चांगला आहे? आता तसं जर विचार केलं तर ज्ञानेश्वर वाकड्यांना जोड नाही, कारण तो धडाडीचा कार्यकर्ता आहे. समाजात शेवटच्या माणसाला जाऊन हात देणारा माणूस आहे आणि आपल्या घरचा उंबरठा तो कधीच स्वतःच्या कामासाठी ओलांडलेला नाही. सतत समाजकार्यासाठी, सतत मागे असलेल्या माणसासाठी, प्रत्येक कामासाठी धाव घेऊन जाणारा माणूस आहे. अच्छा. काय मामा? राम राम. काय चाललंय? काय नाही बा. लय सावली सारखं छान बसला. हा, सावलीलाच बसवला. मला सांगा, जिल्हा परिषद सरवडीची निवडणूक चालू आहे. चालू आहे. 3 उमेदवार आहेत, बरं का? त्या 3 उमेदवारापैकी वाकडे चांगला आहे का गोरे चांगला आहे? वाकडे साहेब चांगले. वाकडे का बरं? नाही का, गोरगरिबाचे काम करतात ना. चांगला माणूस आहे. चांगला माणूस आहे. आता मग मतदान आहे कसं आहे? 5 तारखेला मतदान आहे का? वाकडे साहेबालाच पडणार आमच्यातलं मत. अच्छा, चांगला आहे. 25 वर्षाचा अनुभव आहे त्यांचा. हा, का म्हणलं? 25 वर्षाचा हा अनुभव आहे त्यांचा. अनुभव आहे. तुमच्या कामासाठी येतं का कोणत्या गोष्टीसाठी? हर एक कामासाठी बी गोष्टीसाठी बी विचार घेण्यासाठी बी येतात. मग काय वय तुमचं? माझं 70. 70 आहे. हा. 70 गाठलो म्हणा की. हा. आम्ही तुमच्या वयामध्ये राहतो नाही किंवा आई, काय सांगता येते मरणाचं आहे का नाही? आता सरवडी जिल्हा परिषद निवडणूक चालू आहे. हो. मग उमेदवार चांगला कोणता आहे? वाकडे चांगला आहे का गोरे चांगला आहे? वाकडी. का बरं? ते आम्हाला पहिल्यापासून संपर्कात आहेत. हा. सगळ्या संपर्कामुळं गाठीबिटी घेतात. मग राहणीमान ते कसं आहे? चांगलं आहे. निर्व्यसनी वगैरे? हो, निर्विष्णीय आहेत. हा. न्यायवंत आहेत. हा. हो, चांगले आहेत. चांगलं आहे. हो. मग आता मतदान आहे 5 तारखेला. हो, मग कसं मतदान देणारच आहे त्यांना. वाकड्यांनाच? का बरं? द्यावंच लागते, चांगल्या माणसाला द्यावं लागतं. चांगल्या माणसं द्यावं लागतं हो. का? बरं. मग
जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय चाललंय मामा? काय नाही निवांत. काय म्हणतात सरवडी जिल्हा परिषद मध्ये सरवडी जिल्हा परिषद कसं आहे, साहेब बी आपलीच आहेत. हम्म. पवार साहेब आपलीच आहेत, डोंगरगावची बाई आपलीच आहे. हम्म. बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. हम्म. पण वाकडे साहेब आपल्यासाठी चांगलं काम करणारी माणसं आहेत. चांगलं काम हा, करतात. चांगलं काम करणारी माणसं आहेत. मग आता निवडणूक आहे. निवडणूक आहे, बरोबर आहे, आम्ही वाकडे साहेबालाच देणार. वाकडे साहेब हम्म. म्हणजे नेता चांगला आहे परंतु नेता चांगला आहे. उमेदवार चांगला नाही भाजपचा. आपले काम करण्याजोगी आपणाला माणूस चांगला आहे. आपला म्हणून हा. कोण आता? वाकडे साहेब. वाकडे हा, साहेब. काय किती वय तुमचं? 45. आता पण किती मतदान केलं? किती आता आता आठवण कुठं नाही ध्यान रे, आठवण राहिली कुठे. वारकरी दिसला तुम्ही? हा, हा? हा, जी जातो का येतो का असा हा. आपल्या दिंडीला बरं पालखीची? हा. किती वर्ष जातं? कधी तर असंच बघ. बर. विठ्ठलाच्या दर्शनासाठी पांडुरंग दर्शनासाठी बरं का. मग आता वारकरी तुम्ही पूर्ण वाकड्यांच्या बाजूनं. वाकड्याच्या बाजूने आता वारकरी बाजू- वाकड्यालाच मतदान देणार आम्ही. हा, आता वाकडीला मतदान म्हणलं तर वारकरी मागे मध्ये अवघडच आहे. वाकड्यालाच देणार. जय रामकृष्ण हरी. काय चाललंय मामा? काय निवांत वाटत झालं का नाश्ता वगैरे? झालं, फराळ झालंय. फराळ झाले का? किती वय तुमचं आजोबा? 91. आता सरवडी जिल्हा परिषद निवडणूक चालू आहे. बरोबर. हा, वाकडे गोरे दोन आहेत उमेदवार. म्हणजे काँग्रेसचे बी आहेत परंतु ह्या दोन्हीपैकी कोण चांगला आहे? वाकडे चांगला आहे का अजून कोणतं चांगलं आहे? कोणत्या पक्षाबद्दलची कोणची? हे बघा, ज्ञानेश्वर वाकडे हं, कोकळगावचे हं, आणि एक गोरे म्हणून आहेत ते भाजपचे आहेत. हं. आता दोघापैकी कोण चांगला आहे? वाकडे चांगले आमच्या गावचे इथे. हा, वाकडे चांगला आहे. हं. आमचं लिचोरी पण आहे तिथे आपलं. हा, चांगला माणूस आहे का? हं, मग आता मतदान नाही 5 तारखेला. 5 तारखेला 6 तारखेला. 5 बरोबर. मग- 5 तारखेला इथे येतो म्हणून नको. हा, बरं, 5 तारखेला करतो. हा, कुणाला करता हो? तेच वाकडे साहेबाला करतो. काय आजोबा तुमचं वय किती आहे? वय किती आहे? ऐकू येत नाही आपा. हा, वय किती आहे तुमचं? वय किती आहे? वय वय 70-75 गेले. ही बघ, त्यांना जरा तुम्ही जुन्या काळात होतो का नाही? मग जुने रस्ते वगैरे कसे होते पहिलं? हा, जुने रस्ते कसे होते गावाचे रस्ते? होते हा, का योगायोगानं तिथे झाले रस्ते. आता मतदान करायचं. मतदान कुणाला? कोणाला बी एकाला करायचं. आम्हाला का त्याचा पक्ष नाही ह्याचा पक्ष का करायचं आम्हाला घेऊन. हा, ते पोरं करू का काय बी करू. हा, आम्ही कुणाला तरी एकाला टाकून मोकळं व्हायचं. कुणाला टाकतो माणूस? कोण? कुणाला बी टाकू ते हा. सांग ना, हा, नाव सांग ना कुणाला. गुप्तता ठेवायची. बघा. बघा, ही असे गावकरी येतं ज्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी अनेक गावामध्ये ज्या गोष्टी असतात किंवा गावकऱ्यांच्या ज्या माध्यमातून जे प्रतिक्रिया असतात ते वारकरी संप्रदाय असो, शेतकरी असो, शेतमजूर असो किंवा कष्टकरी असो, ते असं म्हणतात की वाकडे हा व्यक्ती चांगला आहे, काम चांगलं आहे, राहणीमान चांगलं आहे, सर्वगुण संपन्न आहे, निर्व्यसनी आहे आणि आमच्या सर्व गोष्टीला धावून येणारा, अर्ध्या रात्री जर आपण त्यांना फोन केला किंवा बोलवलं तर अर्ध्या रात्री मदतीला येणारा, धावून येणारा हा चांगला माणूस आहे, चांगला पोरगा. त्याच्यामुळे आमचा आशीर्वाद त्यालाच. परंतु एक मामा असं म्हणले, मतदान आहे गुप्तता पाडू आणि मतदान एकाला करू. मग त्यांच्या मनात बी काय ते कळालं असेल. मी असलम जारेकर, एपी मराठी न्यूजसाठी, शाबितवाडी, सरवडी जिल्हा परिषद. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.